गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आपल्याला करायचं तर म्हणजे स्विमिंग पूल खाली आणि दुपारून आपण निघणार आहे ठाण्याला. तर स्विमिंग पूल एवढा तर मोटरने खाली झाला, आता एवढूसा थोडासा पाणी बाकी आहे. तो काय होत नाही कारण मोटर तो व्हॅक्यूम खेचत नाही. तर बादलीने आपल्याला काढायचं आहे. चला मंडळी, पूर्ण आंघोळ वगैरे केली, आता रेडी झालं. स्विमिंग पूलचं पाणी काही कमी नाही होते कारण आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि जाऊ द्या, होईल ऑटोमॅटिक. तर तुम्हाला देवजी फार्म हाऊसला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाचा पेज येईल, त्याच्यावर तुम्ही DM करू शकता आणि तुमचं बुकिंग करू शकता. संपूर्ण इव्हेंट काय पण असते, बर्थडे पार्टी आणि काही साजरा करू शकता तुम्ही इथे. मस्त काय चहा बिस्किट मोनॅको बाई फेवरेट आहे मोनॅको आणि चहा. मंडळी, आमचं ड्रीम हाऊस. तर तुम्हाला इकडे मी थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. इकडे आपलं स्विमिंग पूल आहे, पाणी काढून घेतलंय. त्यानंतर आपण इथे आंब्याचं मोठं झाड आहे, इथे आपण बागायत केलेली आहे. इकडे ना वरती आहे ना, इकडे मचान केले म्हणजे आपण कॉफी विफी प्यायला बसू शकतो वरती, मस्त एकदम लाइटिंग विटिंग एकदम बाप. त्यानंतर आपण इकडे आत गेलो की एक छोटासा रूम केलाय, तिथे आपण पाळणा ठेवलाय, झोपाळा लहान मुलं खेळू शकतात असं. त्यानंतर आपण इकडे आलो की सगळी झाडं लावलेत मस्त शोची. हे बघा, इथे आपण रेनडान्ससाठी ठेवलंय शॉवर पाईप, फुल प्रेशरने येतं पाणी. नंतर आतमध्ये हॉल प्लस किचन असा मिक्स असा हा रूम आहे. आता थोडा इकडे तुम्हाला बसायला दिसेल कारण आम्ही आता आवरतोय, निघतोय आम्ही ठाण्याला. त्याबरोबर फ्रीज पण आहे. इथे 2 टॉयलेट बाथरूम आहेत. तर आपला मास्टर बेडरूमचा मास्टर टॉयलेट आहे. इकडे तुम्हाला कॉमोड प्लस बाथरूम आणि गिझर आहे आणि गरम पाण्याची सुविधा इकडे आहे. त्यानंतर एक बेडरूम आहे, हा मास्टर बेडरूम आहे. तिकडे आपल्याला एक बेड भेटलेला आहे. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये देतो, लगेच या ताबडतो. चला तर मंडळी, आम्ही आता निघतोय ठाण्याला जायला. तर गाडीवर जाम माती बसले तर ती झाडून घेतो पहिले. गावाला आलेलो फक्त 2 बॅग घेऊन आलेलो आणि आता जाताना 4 बॅग घेऊन चाललोय. याचा अर्थ गावावरनं जाताना आम्ही कधीच खाली जात नाही, काय ना काहीतरी सामान घेऊन जातो. हे काय पापड आहेत ना, पापडाचा डबा, गावठी भाज्या, पापड. चला आता बॅगा गाडीत टाकूया. आपल्या स्वतःच्या झाडावरची दसवंदीच्या. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळीकडे फेमस वडापाव घेतलाय. कर्नाळाच्या अलीकडे आणि पेनच्या पुढे वडापाव आलाय. आणि तुम्ही आता बघत असाल की मी त्या सीटवर होतो, डायरेक्ट या सीटवर कसं काय आलो. तर त्याचं कारण असं की आता थोडक्यात ऍक्सिडेंट होता वाचलाय भाई. ते पण कोणामुळे, या टँकर मुळे. क्रेटा भाई, क्रेटाचा नाद नाही हो. कलिंगड खाऊया. मंडळी, तुम्हाला सीन सांगतो क्रेटाचा काय झाला. आता मी एक बाईकवाला होता आणि एक ट्रकवाला होता, टेम्पो म्हणजे मोठा ट्रक होता, कंटेनर होता. त्याच्यामधून जायला भरपूर जागा होती. मग मी चाललेलो आणि त्याच्यात पुढे स्पीड ब्रेकर होता, गाड्या लाईनीत थांबलेल्या. मला तो स्पीड ब्रेकर दिसला नाही की गाड्या थांबल्यात आणि मी भाई माझ्या मौसम मध्ये चाललोय आणि पप्पा पटकन ओरडले, भाई पुढे गाड्या बघ. आणि पप्पा बोलायच्या आधीच ना क्रेटाने भाई डायरेक्ट ब्रेक मारून टाकला ऑटोमॅटिक. म्हणजे भाईची यामध्ये फॉरवर्ड सेफ्टी आणि लेन सेफ्टी आहे ना भाई, एक नंबर पैसा वसूल आहे. क्रेटाचा नाद नाही भाई. का पप्पा ओरड की नाही शपथ खतरनाक. म्हणजे माझा पाय अजून थरथरतो, राईट पाय. मी डायरेक्ट गाडी चेंज केली भाई, जाऊ दे गुरुंना देऊ आपण गाडी चालवायला. मी बाजूला बसलो भाई, नको बाबा, डेंजर सीन होता. तर आपण कलिंगड आणि काकडी खाऊया. चला. 3 क्रेटा इन 1 फ्रेम, 1 2 and 3. लेट्स गो. मंडळी, पोचलोय फायनली ठाण्याला. लिकेज है ना, यही आस्ते आस्ते कम होता है. ठीक आहे, और भी नजर मंडळीकडे आता गाडी सर्व्हिसिंगला घेऊन आलोय. तर टायर मध्ये स्क्रू घुसला आणि आपली गाडी इथे वॉश होते. कसली वाटते गाडी. मंडळी, इथे गाडी पार्क केली आहे, आता घरी जाऊया. चला मंडळी, घरी आलोय आणि डायरेक्ट घेऊन झोपलो भाई. अंग एवढं दुखतं ना, कंबर वगैरे. हे पाणी काढलं ना स्विमिंग पूल मुळे, त्यामुळे. आणि आता थोड्या वेळात आपल्याला मठात जायचं, श्री स्वामी समर्थांच्या मठात. थोडा वेळ आराम करतो आणि डायरेक्ट आपण मठात जायला निघूया, फ्रेश बिश होऊन मस्त पैकी. चला, चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठात चाललोय पाया पडायला. आज गुरुवार आहे ना, तर तिकडे चाललोय. काय बोलतोय, जेवायचं काय? जेवायला काय पाहिजे तुला? माशी का बसलेस? अरे डोकं दुखतंय, प्रवासात आलो ना गावावरून आत्ताच. हा, व्हेज बनव काहीतरी.
व्हेज चांगलं तुला काय व्हेज एकदम चमचमीत असं काहीतरी. आता व्हेज चमचमीत काय तू बनव ना तुझ्या हिशोबाने, तू भारीवर बनवतो एकदम भारी बनव. चल आलो मी, पोळा बनव बेसन पिठाचा. हा बघ बाय. ओ शेट शेट परत हॉवीला नुसती शॉपिंग करतायत रे. 70 काय घेतलं यावेळेस. आता थोड्या वेळात आम्ही मठात जायला निघू. मंडळी आताच आम्ही आलोय मठात जाऊन आणि इकडे तुम्ही बघता लाईट गेली. ही लाईट कशासाठी गेली तर आम्ही इकडे हॅलोजन बांधतोय, आम्हाला क्रिकेट खेळायचं म्हणून त्यासाठी लाईट घालवली. पटकन बांधून घे आणि आज रात्री आपण क्रिकेट खेळणार आहे इकडे. बघा काय चपाती, पापड, बेसन पिठाचा पोळा आणि टोमॅटो सॉस. तर चला मंडळी मी आता जेवून घेतो. मंडळी आता मी शूज बीज घातले, कपडे बिपडे बघा सॉक्स वगैरे घातले, कपडे बिपडे चेंज केले. तर कशासाठी तर आम्ही आता खाली क्रिकेट खेळणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे. आमची संडेला मॅच आहे त्यासाठी. चला मंडळी हे बघा आता मी शूज हर्षू वाईच आहेत, प्रॉपर होत आहेत रे एकदम मस्त, एकदम फिटिंग बिटिंग प्रॉपर आहे रे. रनिंग बिनिंग करून बघूया. काय घरी जावं नको करू लगेच. नाही बाबा तू काय भाई, मी पण घेणार, आपण पण घेऊ. थांबा जर घेऊ. बघा फुल तयारी करताय पोरं प्रॅक्टिसची. बघा हॉलिजन बिलिजन लावलेत. काही विषय साधा काम नाही, साधा काम नाही भाई पोरांचा इथं हॉलिजन. चला वॉर्मअप चालू करा. दोन्ही बॉल गेले आमचे, दोन्ही बॉल गेलेत. आता काय घरी जायला लागेल. चला घरी जातो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.